काँग्रेसकडून आज मसाजोगमध्ये सद्भावना पदयात्रेचं आयोजन. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. पदयात्रेला सुरुवात करणार. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजीत कदमही राहणार उपस्थित. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या भगवानगडावरती संत भगवान बाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन. भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांची देखील घेतली भेट. इंदापूरमध्ये पुणे सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 संशयितांची चौकशी. अबू आझमींवरती कारवाई झाली. एकदम मस्त. संजय राऊतांची फेसबुक पोस्ट चर्चेत. कोरटकर, सोलापूरकर आणि सुधांशु त्रिवेदी यासारख्यांना देखील आझमीसारखा न्याय नाही का, राऊतांचा सवाल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरती घेतलं तोंडसोड. विरोधकांनी आम्हाला शाबासकी देऊ नये, तसंच बदनामही करू नये. यावेळी त्यांनी एक शेरही म्हटला. अबू आझमींचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र. जे बोलतो ते इतिहासाच्या आधारे बोलतो. आझमींचं विधानसभा अध्यक्षांकडे स्पष्टीकरण. निलंबन मागे घेण्याचीही केली मागणी. मुंबई भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडून अबू आझमींच्या विरोधात एफआयआर दाखल. कुलाबा पोलीस स्थानकामध्ये मुंबई भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वसीम खान यांच्याकडून तक्रार दाखल. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. त्यांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर ठेवायची काय गरज? त्याचं उदात्तीकरण कशासाठी? उदयनराजेंचा सवाल. कबर काढून टाकण्याची उदयनराजेंची मागणी. महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधामध्ये तसंच सिनेमॅटिक लिबर्टी संदर्भात सरकारनं याच अधिवेशनामध्ये कायदा आणावा. खासदार उदयनराजेंनी केली मागणी. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा करण्याची केली मागणी. उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्याचा विचार व्हावा. महापुरुषांबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कडक कायदा करायला हवा. उदय सामंत यांचं वक्तव्य. मुंबईतल्या हॉटेल्स, उपाहारगृह, दुकान मालकांनी मेन्यू कार्ड मराठीमध्ये करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह. पदाधिकाऱ्यांनी हॉटेल्समध्ये जात केली मागणी. आज सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमधील पदाधिकारी उद्धव ठाकरेंची घेणार भेट. सोलापूरमधील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये केलेल्या प्रवेशानंतर शरद कोळी यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. अधिवेशनामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप. जनहिताच्या मुद्द्यावरती व्यापक चर्चा नाही. शशिकांत शिंदे यांची टीका. विरोधी पक्षाला सुद्धा निधी मिळाला पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांची मागणी. आमच्या मतदारांनाही भूक आहे असं म्हणत निधीवरून आव्हाडांची सरकारवरती टीका. दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस स्थानकाची गरज. मुंब्रा पोलिसांवरती भार वाढत असल्यानं जितेंद्र आव्हाड यांची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आरमोरीचे माजी आमदार डॉक्टर रामकृष्ण मडावी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मडावींचा पक्षप्रवेश. लोकसभेपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या बसवराज पाटील यांची विधान परिषदेमध्ये मोर्चे बांधणी. पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट. संजय निरुपम यांना काँग्रेसची काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी काँग्रेस सक्षम. संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या मढी येथे मुस्लिम व्यापाऱ्यांची घेतली भेट. मढी ग्रामपंचायतीनं कानिफनाथ यात्रेच्या निमित्तानं मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव केला होता मंजूर. सेन्सॉर बोर्ड करून अपमानास्पद वागणूक दिल्याचा ढसाळ कुटुंबियांचा आरोप. कार्यालयामध्ये बोलून धमकावण्यात आलं. तसंच कोण आहे नामदेव ढसाळ अशी विचारणा केल्याचाही ढसाळ कुटुंबियांचा आरोप.
ढसाळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत, हा फक्त ढसाळांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान. सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांनी कोण आहेत नामदेव ढसाळ अशी विचारणा केल्यानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची सदावर्तेंवर टीका. भाजपनं 3 महिलांना मंत्रिपद दिलंय. जर भाजप स्वबळाचं सरकार असतं तर महिलांचा टक्का आणखी वाढला असता. मंत्री मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य. मेट्रो 3चं 95% काम पूर्ण झालं असून जून पासून कफ परेड ते सिप्स पर्यंत भूमिगत मेट्रो सुरू होईल. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सर्वोच्च न्यायालयाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती देण्यास नकार. तसंच मुंबई उच्च न्यायालयानं अदानी समूहाच्या बाजूने दिलेला निर्णयही पलटण्यास दर्शवला नकार. ठाणे महानगरपालिकेचा कसलीही करवाढ अथवा दरवाढ नसलेला 66 लाख शिल्कीसह 5,645 कोटींचा अर्थसंकल्प सादर. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला अर्थसंकल्प. मध्य रेल्वेवरील कसारा स्थानकावरून उड्डाण पुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष ब्लॉक. शनिवार आणि रविवार 3 टप्प्यांमध्ये घेण्यात येणार ब्लॉक. धुळे जिल्ह्यामध्ये विविध विभागांची महावितरणकडे तब्बल 76 कोटी 11 लाखांची थकबाकी. मार्च अखेरचं वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणकडून कारवाईची मोहीम सुरू. नवी मुंबई पालिकेमध्ये शिक्षण विभागाचा टेंडर घोटाळा. नियमाला बगल देत काढली 5 कोटींची निविदा. सोलार ऑपरेटर, रोबोटिक कोडिंग, आर्टिफिशियली इंटेलिजन्स प्रयोगशाळा उभी करण्यासाठीची निविदा. माहिती अधिकार कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांचा आरोप. चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2 विभागांची एकमेकांवरती कुरघोडी. थकीत बिलापोटी महावितरणनं कापली पोलिसांची वीज, तर पोलीस विभागानं महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कापले चलान. सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त. जिल्हा दूध संघातील आर्थिक अनियमितता आढळून आल्यानं संघ बरखास्त. हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून एबीपी माझाच्या पाणी टंचाई संदर्भात बातमीची दखल. पुढील 2 दिवसात स्थानिकांना पाणी दिलं जाणार. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचं आश्वासन. महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिला आमदार आणि मंत्र्यांसाठी विधानसभा अध्यक्षांकडून स्नेहभोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते उपस्थित. सेंट्रल स्टाफ बेनिफिट फंड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेवरील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार. महिला दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं न्यास फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा मीनाताई ठाकरे ममता पुरस्कार कविता गोबाडे यांना. रश्मी ठाकरेंच्या हस्ते कविता गोबाडे यांचा सन्मान. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती विद्युत रोषणाई. संपूर्ण स्थानक गुलाबी रंगानं सजलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावरती टीका करण्याचा कोणालाही अधिकार नाही. केदार दिघे यांची प्रतिक्रिया. आरएसएसच्या भैयाजी जोशी यांच्या विरोधात ठाण्यामध्ये शिवसेनेची सह्यांची मोहीम. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये अबू आझमीच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आक्रमक. आझमींच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मराठी माणसावरच अन्याय. मराठी माणसाचं दुकान हडपून शिंदेंच्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखानं थाटलं पक्षाचं कार्यालय. स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडेला घेऊन पोलिसांचं पथक गाडेच्या गुनाड गावी. गाडेनं गावाच्या शिवारामध्ये फेकलेला मोबाईल शोधण्यासाठी पोलीस गुनाड गावात. सतीश भोसलेनं अनेक वन्य प्राण्यांची शिकार केल्याचं समोर. यानंतर आता सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाच्या हालचाली सुरू. वकिलावरती हल्ला केल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव वकील संघाचं काम बंद आंदोलन.
विरोधी पक्षकाराची उलट तपासणी केल्याचा राग येऊन अंमळनेर येथील ॲडव्होकेट प्रशांत बडगुजर यांच्यावरती न्यायालयाच्या आवारामध्ये हल्ला करण्यात आला होता. जालन्याच्या परतूरच्या तहसीलदारांवरती हल्ला करणाऱ्या आरोपीवरती मुकोका लावून तडीपार करा, महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेची जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. वर्ध्यामध्ये सिव्हिल लाईन परिसरामध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम, मुख्य बाजारपेठेमधील अतिक्रमण हटवण्याचीही नागरिकांची मागणी. शिरवणे गावातील लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, तेजक द्रव्य घेतल्यानं मृत्यू झाल्याचा संशय. बार्शीमधल्या सुरडी गावात हवेमध्ये गोळीबार करत डीसीसी बँकेवरती दरोडा, 45 मिनिटांमध्ये तिन्ही दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या दोघांना धमकीचं पत्र, शांत रहा अन्यथा ठार मारू. पत्रातून सौरभ पवार आणि प्रसाद मोहिते यांना धमकी. कारागृहाच्या समोर रात्री उशिरा फटाके फोडल्याचे व्हिडिओ शेअर करणाऱ्या तरुणावरती सोलापूर पोलिसांनी केली कारवाई. भावाची जामिनावरती सुटका होताच प्रवीण चौगुले नावाच्या तरुणानं वाजवले होते फटके, चौगुलेच्या विरोधात गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातल्या कवठे महाकाळमध्ये 6 वर्षाच्या मुलावरती परप्रांतीयांकडून लैंगिक अत्याचार, लोकेन कासडे नावाच्या तरुणाला पोलिसांनी केली अटक. नागपूरच्या रामनगर चौकामध्ये क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या, आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू. अकोल्यामधल्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं ठिय्या आंदोलन. 2023-2024 मधील खरीप आणि रब्बीचा प्रधानमंत्री पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आंदोलन. माढा महावितरणच्या उपळाई उपकेंद्रामधून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं शेतकरी नाराज, पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून अखंडित वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं रास्ता रोको. भंडाऱ्यामध्ये वाळूच्या वाहतुकीवरती कारवाई करून ती थांबवण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा रास्ता रोको. वाळूची वाहतूक करणाऱ्या एका टिप्परनं दुचाकीला धडक दिल्यानं एका मुलीचा मृत्यू झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक. रायगडच्या महाड पंचायत समितीच्या समोर ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. जलजीवन मिशन योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी. लोहार समाजाच्या मागण्यांच्या आंदोलनाची शासनानं दखल न घेतल्यानं यशवंत कळसाईमध्ये नावाच्या एका तरुणानं अंगावरती पेट्रोल ओतून आत्महत्येचा केला प्रयत्न. माढा तालुक्यातल्या टेंभुर्णे येथे गेल्या 5 दिवसांपासून दादासाहेब कळसाईत यांचं आमरण उपोषण. परभणीमध्ये स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग यांच्या वतीनं 4 दिवसीय मराठवाडा कृषी महोत्सवाचं आयोजन. खासदार संजय जाधव यांच्या हस्ते झालं उद्घाटन. नाना पाटेकर यांना मीटू प्रकरणामध्ये दिलासा, तनुश्री दत्तानं दाखल केलेली तक्रार अंधेरी कोर्टाकडून रद्द. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावरती. सिल्वासा येथे 450 खाटांच्या नमो रुग्णालयाचं केलं उद्घाटन. त्यासोबतच 650 खाटांच्या क्षमतेच्या दुसऱ्या टप्प्याची केली पायाभरणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात करणार मॉरिशसचा दौरा. 11 आणि 12 मार्चच्या दरम्यान मोदी असणार मॉरिशसच्या दौऱ्यावर. दिल्लीमधील भाजप सरकार 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं महिला समृद्धी योजना सुरू करणार. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 2,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार. जम्मू आणि काश्मीरचा अर्थसंकल्प 7 वर्षांनी झाला सादर. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केल्या अनेक मोठ्या घोषणा. जम्मू काश्मीरमधील महिलांना सरकारी बसमध्ये मोफत प्रवास, प्रत्येक घराला 200 युनिट मोफत वीज. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची आशियाई क्रिकेट बोर्डाच्या संचालक मंडळामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती. बीसीआयची घोषणा. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांचीही नियुक्ती. रुजा संदर्भामध्ये शमीवरती आगपाखड करणाऱ्या मौलानांना जावेद अख्तर यांनी फटकारलं. मूर्खांचा विचार करू नकोस, तुझ्या क्रिकेटमधील कामगिरीचा आम्हाला कायम अभिमान. तुला आणि संघाला शुभेच्छा. अख्तर यांची एक्सपोस्ट.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरती 25% कर लागण्याचा निर्णय पुन्हा एकदा 30 दिवसांसाठी पुढे ढकलला. ट्रम्प यांनी कर पुढे ढकलण्याच्या निर्णयावरती कॅनडा आणि मेक्सिकोनं केलं होतं कौतुक. बेवॉच आणि नाईट रायडरमुळे लोकप्रिय झालेली हॉलिवूडची अभिनेत्री पामेला बाकनं केली आत्महत्या. ती 62 वर्षांची होती. पामेला तिच्या हॉलिवूड हिल्स येथील घरामध्ये 5 मार्चला मृतावस्थेमध्ये आढळली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.